अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ, त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये सध्या फोटो सेशन सुरू आहे। आताच उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। सर्व आमदारांची उपस्थिती आहे। उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आहेत। चंद्रकांत पाटील हे उठलेले आहेत आणि तिथूनच आता पुढे उद्धव ठाकरे जात आहेत। एकनाथ शिंदे यांच्या बाजूचीच खुर्ची उद्धव ठाकरे यांच्यासाठी, मात्र त्या ठिकाणी बसणं उद्धव ठाकरे यांनी टाळलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे यांना सांगितलं या ठिकाणी बसा आणि त्याच्यानंतर नीलम गोरे या स्थानापन्न झाल्या आणि त्यांच्या शेजारीच उद्धव ठाकरे। विधिमंडळामधलं फोटो सेशन आपण या ठिकाणी पाहताय। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर, एक मोठा उठाव केल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच हे असं घडत असावं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकाच फ्रेममध्ये, आणि ते सुद्धा विधिमंडळामधल्या फोटो सेशनसाठी। फोटो सेशन झालेलं आहे आणि आता मान्यवर या ठिकाणाहून निघतायत। उद्धव ठाकरे यांच्या शेजारी चंद्रशेखर बावनकुळे, नीलम गोरे यांच्याशी संवाद झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे निघालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा हा संवाद। अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या औचित्य साधत विधिमंडळामध्ये फोटो सेशन केलं जात आहे। मात्र चर्चा झालेली आहे ती काही मिनिटांपूर्वीच हा जो फोटो खेचला गेला तो म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला नीलम गोरे आणि नीलम गोरेंच्या बाजूला उद्धव ठाकरे। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं ते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय। विधिमंडळामधलं फोटो सेशन। उद्धव ठाकरे ज्या वेळेला आले त्यावेळेला सर्वजण उभे राहिले। एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे बघणं सुद्धा टाळलेलं होतं आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्याच खुर्चीवर उद्धव ठाकरे यांना बसायला सांगितलं। मात्र कार्यकाळ संपतोय आणि आता विधिमंडळाच्या परिसरामधली दृश्य आपण पाहताय। फोटो सेशन हे सध्या होत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच आलेले आहेत। त्यांच्या शेजारी राम शिंदे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, त्यांच्या बाजूला अजित पवार आणि अजित पवारांच्या शेजारीच अंबादास दानवे। अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ, त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये सध्या फोटो सेशन सुरू आहे। आताच उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। सर्व आमदारांची उपस्थिती आहे। उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आहेत। चंद्रकांत पाटील हे उठलेले आहेत आणि तिथूनच आता पुढे उद्धव ठाकरे जात आहेत। एकनाथ शिंदे यांच्या बाजूचीच खुर्ची उद्धव ठाकरे यांच्यासाठी, मात्र त्या ठिकाणी बसणं उद्धव ठाकरे यांनी टाळलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे यांना सांगितलं या ठिकाणी बसा आणि त्याच्यानंतर नीलम गोरे या स्थानापन्न झाल्या आणि त्यांच्या शेजारीच उद्धव ठाकरे। विधिमंडळामधलं फोटो सेशन आपण या ठिकाणी पाहताय। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर, एक मोठा उठाव केल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच हे असं घडत असावं
की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकाच फ्रेममध्ये आणि ते सुद्धा विधिमंडळामधल्या फोटो सेशनसाठी। फोटो सेशन झालेलं आहे आणि आता मान्यवर या ठिकाणाहून निघतात। उद्धव ठाकरे यांच्या शेजारी चंद्रशेखर बावनकुळे, नीलम गोरे यांच्याशी संवाद झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे निघालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा हा संवाद। अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या औचित्य साधक विधिमंडळामध्ये फोटो सेशन केलं जात आहे। मात्र चर्चा झालेली आहे ती काही मिनिटांपूर्वीच हा जो फोटो खेचला गेला तो म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला नीलम गोरे आणि नीलम गोरेंच्या बाजूला उद्धव ठाकरे। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं ते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय। विधिमंडळामधलं फोटो सेशन। उद्धव ठाकरे ज्या वेळेला आले त्यावेळेला सर्वजण उभे राहिले। एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे बघणं सुद्धा टाळलेलं होतं आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्याच खुर्चीवर उद्धव ठाकरे यांना बसायला सांगितलं। मात्र नीलम गोरे त्या ठिकाणी बसल्या आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि नीलम गोरे यांना या ठिकाणी बसा असं सांगितलं। नीलम गोरे बसल्या आणि नीलम गोरेंच्या बाजूच्या खुर्चीवर मग उद्धव ठाकरे हे स्थानपन्न झाले। नेमकं त्यावेळेला काय घडलं पुन्हा एकदा पहा। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बघणं सुद्धा टाळलेलं आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी बसले नीलम गोरेंच्या शेजारी आणि त्यानंतर एक फोटो काढण्यात आला। हा फोटो, हा क्षण, हा दिवस नेहमीच चर्चेत राहील।